राम राम हो गणू भाऊ. राम राम आबा, राम राम. काय म्हणतस? पेरणी बिरणी हालचाल काय चालू आहे? चालू आहे भाऊ, वावरे तयार करा ना. पण आव देव बारे बाई, अवकाळी पाणी पाळा ना. पेरणी ना टाइमले काय करी काय माहिती भाऊ. अवकाळी पाऊस न संकट तसेच, पण ते कोणा हात माय हो आबा? बाई मागला चालले काही परवडणं नाही हो गणू भाऊ. कस काय हो आबा, काय व्हाय ना? हाव गणू दादा, मागला चालले कपाशी लाई 15 दिन मध्ये दांडा लाल पडी ग्यात, पाने पिवळ्या पडी ग्यात, वाढ तांबी गी. ते काय म्हणतस नाही का, पांडव रोग सारखं दिक्रांत माले. मकाना बी तसंच. मकाना तुरा यावान टाइमले खालतून वर लगून पाने सुकाई ग्यात, ते मर पडी गी मकामा बी. अहो आबा, कपाशी मा प्यारा विल्ट आणि मकामा मर यांना प्रादुर्भाव पडेल शेतो. यंदा ते मे महिना मा बराच ठिकाणी अवकाळी पाणी पडा ना, तापमान बलत बदली राय ना, त्यामुळे यंदा बीज प्रक्रिया करीसनच पैरानं. लय गणू भाऊ, कोणती बीज प्रक्रिया रे आणि कशी करानी होती? एकदम सोपं शे हो आबा. जर आपण आजारी पडलो ते कोणाकडे जातात सांगा बरं? डॉक्टर पा. हा, डॉक्टर पा. कसं वय क पिके आजारी नको पडायला पाहिजे म्हणे सण आपले डॉक्टर नार्वेनी बीज प्रक्रिया करली पडी आबो. हायद काय डॉक्टर नार्वे? कपाशीले एक पाकिटले फक्त 10 ते 20 ग्रॅम आणि मकाले 1 किलोग्रॅम बियाणाले 5 ग्रॅम. डॉक्टर नार्वे. बाई गणू भाऊ, पण आई डॉक्टर नार्वे कसं लावणार भाऊ बियाणाले? अहो आबा, एकदम सोपं आहे. हायद का बट बियाणं कचुकडाना थैली मा नाही ते तगारी मा टाकी देवानं, आणि बाजी मा जसं मीठ टाकतस ना तसं आहे डॉक्टर नार्वे त्या बियाणावर शितळी देवानं आणि चोपडी चापडी सण 10 ते 15 मिनिट सुकाडी देवानं. बाय बरं गे गणू भाऊ, तुम्ही भेट वहिनी आज. आता बटा सगळ्या साईजले बी सांगितली सु मी. डॉक्टर नार्वेनी बीज प्रक्रिया कराशिवाय पैरानच नाही. जय हो डॉक्टर नार्वे. शेतकरी बंधू, आमना आबाले समजी गे, तुमले समजलं का? बीज प्रक्रिया डॉक्टर नार्वे.